गुड मॉर्निंग मेंबर्स. नोकरी या स्टॉक संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. कालपासून नोकरीने खूप चांगली मोमेंटम दिलेली आहे. जवळपास काल 13% अप, आज परत 4% अप. आज मार्केट निगेटिव्ह असताना सुद्धा या ठिकाणी खूप चांगलं नोकरीने परफॉर्मन्स केलेलं आहे. ठीक आहे. हा नोकरीचा कॉल आपण कसा काढलाय ह्याच्या संदर्भात थोडंसं आपण चर्चा करणार आहोत. हा नोकरीचा चार्ट आहे. ओके. सो पहिल्यांदा मी या ठिकाणी हायर टाइम फ्रेमला जातोय. सो इयरलीला एक डिमांड झोन होता. सो क्लिअरली प्राइसने या डिमांड झोन मध्ये एंटर केली होती. ओके. या डिमांड झोन मध्ये इयरलीच्या डिमांड झोन मध्ये ते सेम इयरली मध्ये क्वार्टर हाफ इयरलीचा सुद्धा हा खूप चांगला डिमांड झोन होता. ओके. इयरली हाफ इयरली कोइन्साइड देन क्वार्टरली पण खूप चांगला या ठिकाणी डिमांड झोन होता, जी प्राइस तिथे एंटर केलेली होती. राईट. सो ह्या रॅली स्ट्रक्चर मध्ये. ओके. देन क्वार्टरलीचा लोकेशन मार्क करून मी विकलीच्या एंटर केलं होतं, विकलीच्या डिमांड झोन मध्ये, जिथे इक्विटीसाठी आपण एंट्री प्लॅन केलं होतं. ओके. सो इथे बघितलं तर आपण ड्रॉप दिसेल, ड्रॉप बेस अगेन बेस रॅली. मी इथे एंट्री प्लॅन केलं होतं या ठिकाणी, त्या स्मॉलर बेसला एंट्री प्लॅन केलं होतं आणि स्टॉप लॉस आहे तो ज्याच्या बिलो प्लॅन केला होता याच्यामध्ये. ठीक आहे. आता ह्या इयरली हाफ इयरली क्वार्टरली आणि देन मंथलीवर सुद्धा प्राइसनी बराच वेळ या ठिकाणी कन्सोल्टेशन केलं होतं. बराच वेळा होल्ड होता तो या ठिकाणी. आणि विकलीवर सुद्धा जर आपण चेक केलं तर खूप वेळ त्यांनी या ठिकाणी एंटर म्हणजे वेळ घालवला होता त्यांनी. आणि एक विकलीला एक छोटासा सप्लाय झोन पण होता, जो मिसिंग वाला बेस आपण कॉन्सेप्ट समजतो. राईट. इथे याला आपण थोडं कलर चेंज करूया. ओके. विकलीला हा एक सप्लाय झोन आहे. जर मंथलीला प्राइस होल्ड करायचं जर म्हणत असेल तर मंथलीला एकच असं लोकेशन होतं जिथे प्राइस आपल्याला होल्ड होऊ शकते. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर आपण चेक केलं तर इथे दिसेल आपल्याला की प्राइसने इथे होल्ड केलेलं आहे. ओके. सप्लाय झोन आहे, इथेपर्यंत प्राइस येऊ शकते. आता डेलीला जर आपण चेक केलं तर एक लक्षात येईल की प्राइसने हा सप्लाय झोन इथे वीक टू वीक म्हणजे लोअर बॉडी पासून जर आपण बघितलं तर थोडस इथे टेस्टेड आहे. अगेन हा जो काही इथून सुद्धा प्राइस डाऊन स्ट्रक्चर आली होती, इथून सुद्धा हा टेस्टेड आहे. अगेन हा टेस्टेड आहे. जर आपण थोडस पेन्सिलने आपण मार्किंग करून बघूया. हे बघा, या ठिकाणी या लेवलला प्राइसने ऑलरेडी इथं टेस्टेड केलेला होता. अगेन इथं जे सप्लायर्स आहेत, ओके, इथं जे सप्लायर्स आहेत, इथून हा टेस्टेड आहे. ओके. इथून हा टेस्टेड आहे आणि देन इथून जर बघितलं हा पण टेस्टेड आहे. पण डिमांड आणि सप्लाय दोन्हीही रिस्पेक्टली चालू आहेत या ठिकाणी. ती प्राइस जी आहे पूर्ण या ठिकाणी बायर सेलरची टाईट फाईट चालू आहे. ओके. सो बायर सेलर्स आणि प्राइस नॅरो होत चाललेली. आणि जर आपण असा विचार केला, एक ट्रेंड लाईन जरी आपण ड्रॉ करायची ठरवली तर खूप चांगली या ठिकाणी फर्स्ट लाईन कनेक्ट, सेकंड लाईन कनेक्ट, थर्ड लाईन, फोर्थ लाईन कनेक्ट करत प्राइस आपण या ठिकाणी ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली. ओके. सो क्लिअरली दिसेल प्राइसनी या ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स बराच वेळा केलाय. अगेन नेक्स्ट टाइम खालून सुद्धा एक सपोर्ट लाईन ड्रॉ करू शकतो आपण. तर हा झाला आपला सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न सुद्धा या ठिकाणी कन्फर्मेशनसाठी आपल्याला भारी आहे. प्राइसनी ह्या ट्रेंड लाईन जस्ट ब्रेकआउट केल्यानंतर आपण इथे एंट्री प्लॅन केला होता. सो कालच्या म्हणजे जर आपण बघितलं तर या दिवशी 6 जुलैला तो प्राइस 1016 इथे आपल्याला एसएल इथे हिट झाला. बट ऍक्च्युली ट्रेंड लाईनला नोकरीने सपोर्ट घेतल्यानंतर इथे हॅमर सुद्धा त्यांनी फॉर्म केला होता. खूप चांगलं कन्फर्मेशन होतं. आणि त्याच्यानंतर प्राइसने खूप चांगला या ठिकाणी मोमेंटम दिलेला आहे, कारण प्राइसला होल्ड करायला एकही असा प्लेस नाहीये. ऑलरेडी सगळे एरिया टेस्टेड होतं. जर प्राइस डाऊन येताना जर तुम्ही चेक केलं तर हा सप्लाय झोन ड्रॉप बेस ड्रॉपचा हा पण टेस्टेड होता. इथे हा पण टेस्टेड झाला. सो ऑलमोस्ट
ऑल एरिया, आणि हा जर एरिया चेक केला तर आपण जर इथे फक्त एक सिंगल दिसेल जिथं प्राइस आता सध्या होल्ड होईल, पण इथेही सुद्धा एवढा काही स्ट्रॉंग एरिया नाहीये, सगळा टोटली गार्बेज एरिया आहे. सो प्राइस खूप चांगली या ठिकाणी रनअप बघायला मिळू शकेल, आणि आता ती सध्या परफॉर्म सुद्धा करते. आज मार्केट निगेटिव्ह असताना सुद्धा खूप चांगलं या ठिकाणी नोकरीने परफॉर्मन्स दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण स्टॉकचं जर रिसर्च किंवा अनालिसिस केलं या ठिकाणी, तर खूप चांगले ट्रेड आपल्याला मिळू शकतात. माहितीसाठी एक सिंगल लॉट जरी आपण या ठिकाणी होल्ड ठेवला असता 22-23 तो आज 135 रुपयाचा हाय गेलेला आहे. सो सिंगल, आणि 550 ची लॉट साईज आहे. सो सिंगल लॉट मध्ये 50,000 40,000 आपण प्रॉफिट गेन करू शकतो, जर आपण रिसर्च परफेक्ट जर असेल तर. ठीक आहे. पण स्टॉप लॉस घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कारण स्टॉप लॉस विदाउट स्टॉप लॉस ट्रेडिंग करणं सुद्धा खूप रिस्की असणार आहे. ठीक आहे. चलो, यासोबत अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायचं की आपण सध्या ऑप्शन बाईंगचा जो हिरो झिरो मास्टर क्लास आपण येत्या शुक्रवारी प्लॅन करतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल किंवा काय शिकायला मिळेल हे थोडंसं मी एक्सप्लेन करतोय. ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल ऑप्शनच्या एक्सपायरी दिवशी आपल्याला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, त्यानंतर हिरो झिरो म्हणजे आपण 10 रुपयाचा कॉल 40 रुपये, 10 रुपयाचा 50 किंवा 20 रुपयाचा 60, अशा पद्धतीचे कॉल्स आपण त्या ठिकाणी घेण्यासाठी आपण हा हिरो झिरोचा मास्टर क्लास असणार आहे. या मास्टर क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत? स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, ओपन इंटरेस्ट डाटा कसा आपण बघितला पाहिजे, इवन चार्ट कसं रीड केलं पाहिजे ज्यावेळेस आपण हिरो झिरो कॉल परफॉर्म करतो त्यावेळेस. त्यासोबत ऑप्शन बाईंगचे 3 स्ट्रॅटर्जी आहेत, जे रेग्युलर आपण यूज करू शकतो, फक्त एक्सपायरी नाही तर रेग्युलर पण आपण यूज करू शकतो. इवन अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये गॅप अप कॉल आणि गॅप डाऊन कॉल सुद्धा या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळेल. हे खूप इंटरेस्टिंग मास्टर क्लास आहे. सो डेफिनेटली खूप ह्याची प्राइस पण खूप कमी ठेवलेली आहे. तुम्ही मोर डिटेल्ससाठी कॉल वगैरे करून माहिती घेऊ शकता. जर आपण काल बघितलं असतं तर काल सुद्धा ओआय नुसार जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये कालच आपण या ठिकाणी खूप छान पद्धतीने एंट्री घेतली असती, जो गॅप डाऊन साठी आहे. बट ह्या आय चार्ट आपण यूज करतोय ऑप्शन बाय आणि सेल करण्यासाठी. ओके. ह्याच्यामध्ये ओआय डाटा कसा रीड केला पाहिजे, ह्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती ह्या मास्टर क्लासमध्ये देणार आहोत. आणि ह्या मास्टर क्लासचे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये काय आहे की आपण हे सगळे जे आहेत आफ्टर थेरॉटिकल, आपण हे 4 मंगळवार आणि 4 गुरुवार सेन्सेक्स आणि निफ्टीचे एक्सपायरी दिवशी आपण हे लाईव्ह बघणार आहे. ओके. समोर प्रॅक्टिकल घेणार आहे, ऑनलाईन सुद्धा असेल आणि ऑफलाईन सुद्धा असेल. सो डेफिनेटली ह्या जो काही मास्टर क्लास आहे तो नक्की जॉईन करा. हा खूप बेनिफिट असेल. प्रत्येक वेळेस कॉलवर डिपेंड न राहण्यापेक्षा आपण स्वतः या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे कॉल्स जनरेट करू शकतो. थँक्यू.